तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतो का आज बाप्पांसाठी काय नैवेद्य बनवावं? गणेश चतुर्थीचा आजचा दुसरा दिवस आणि आज आपण बनवणार आहोत बाप्पांसाठी खास नैवेद्य स्टफ केलेले मालपोहा आणि त्यासाठी लागणारे सर्व साहित्यांची यादी खाली मी कॅप्शनमध्ये दिलेलं आहे. अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, 2 चमचे तांदळाची पिठी, 1 मोठा चमचा रवा, 2 चमचे पिठी साखर, या सगळ्यांना दूध घालून छानपैकी बॅटर तयार करायचं आहे. 15 ते 20 मिनिटं झाकून देऊन ठेवायचं आहे. नंतर वेलची जायफळ पूड आणि थोडंसं सोडा घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मग काय, पॅनमध्ये लावायचं आहे थोडंसं तूप, बॅटर पसरून घ्या एकदम पातळ. वरती मोदकाचा सारण आपल्याला पसरून घ्यायचं आहे. मोदकाच्या सारणाची रेसिपी मोदक या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे, नक्कीच चेक करा. वरती पुन्हा बॅटर या प्रकारे पसरून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं लो फ्लेमवर झाकण देऊन ठेवा. नंतर काय, फक्त फ्लिप करा, पुन्हा थोडा वेळ शिजवा आणि स्टफ केलेले मालपोहा आपले तयार झालेले आहेत. एकदम झटपट रेसिपी आहे आणि हे स्टफ केलेलं मालपोहा मंडळी जबरदस्त लागते. नैवेद्याच्या नावाने मी खूप खाल्ले आहेत. अतिशय चविष्ट, गॅरंटी तुम्हाला आवडेल. वरून बारीक चिरलेलं फक्त पिस्ताचिओने गार्निश करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. थँक्यू.